तर नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला राशन कार्डची जर KYC करायची असेल तर कशी करायची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येणार आहोत। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्ले स्टोरमध्ये यायचं आहे आणि मेरा राशन एक ॲप्स डाउनलोड करायचं आहे। बघू शकता मेरा राशन कार्ड इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक दुसरा ॲप्स आहे मेरा KYC एक ॲप्स तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मेरा KYC ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे काही परमिशन द्यायच्यात। त्या परमिशन तुम्हाला संपूर्ण लोकेशनच्या परमिशन असतील त्या संपूर्ण परमिशन इथे तुम्हाला द्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे दिल्याच्यानंतर परमिशन तुम्हाला इथे सध्या इथे काही गाईडलाईन्स असल्यामुळे तुम्हाला इथे स्क्रीन दाखवू शकणार नाही इथे ह्याची। तर हे फेस KYC ॲप्स इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं स्टेट निवडायचं आहे। तुमचं लोकेशन चालू केल्याच्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण इथे स्टेट निवडायचं आणि प्रोसेसिंगवरती व्हेरिफिकेशन करायचं आहे। संपूर्ण व्हेरिफिकेशनवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं संपूर्ण माहिती इथे काही विचारली जाईल। तुमचं आधार नंबर वगैरे विचारला जाईल। तर अशा प्रकारे ते सध्या इथे नंबर आणि तुमच्या मोबाईलवर नंबरवरती एक OTP येऊन जाईल। तर तो तुम्हाला इथे तुमचा OTP नंबर इथे एंटर करून घ्यायचा आहे। तर OTP नंबर एंटर केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येऊन जाईल। तो इथे एंटर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं फेस ID विचारला जाईल। तर फेस ID ॲप्स एक तुम्हाला इथे इम्पॉर्टंट आहे, प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर मेरा KYC एक ॲप्स तुम्हाला प्ले स्टोअरवरती हे भेटून जातील। तर अशा प्रकारे तुम्ही याची KYC करू शकणार आहात। तर इथे बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पुढे दुसरा एक पेज ओपन होऊन जाईल। बघू शकता अशा प्रकारे एक पेज ओपन होऊन जाईल। बेनिफिशियरी डिटेल्स येऊन जाईल, तुमची आधार नंबर, तुमचं नाव येऊन जाईल आणि KYC स्टेटस इथे दाखवले जाईल। तर इथे KYC स्टेटसमध्ये तुम्हाला बघू शकता इथे तुमची KYC स्टेटसमध्ये तुम्हाला इथे काही स्टेटस दाखवणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची आणि फेस KYC वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फेस KYC वरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच तिथे मेरा फेस ID इथे विचारलं जाईल। तर इथे तुमचं फेस डिटेक्शन होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC इथे करू शकणार आहात। त्याच्यानंतर तुम्हाला इथे हे बघू शकता एक छोटंसं अपडेट आलेलं असेल तुम्हाला फेस IDचं। ते फेस IDचं अपडेट इथे फेस ID RD याचं तुम्हाला हे अपडेट करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे लगेच अपडेट होऊन जाईल 2-3 सेकंदामध्येच। तर हे तुम्हाला इथं तुम्ही सोप्या पद्धतीने इथे तुमची KYC करू शकणार आहात। तर बघू शकता हे इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुमची KYC चांगली इथे पूर्णपणे झालेली असेल। तर धन्यवाद।